हरी हरी सर्वांना जय रे. हरी राम कृष्ण हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो
आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश.
हल हल आता तरी पुढे हाची उपदेश 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 आता तरी पुढे हाची उपदेश
आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलारे चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलारे चित्त शुद्ध करा. तुका म्हणे हित होय तो व्यापार, तुका म्हणे हित होय तो व्यापार. करा काय फार शिक भावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल आज आपणा सर्वांचं हृदयस्थान गोविंद स्वर्गीय गोविंद शंकर भगत आपणा सर्वांचा निरोप घेऊन या विश्वामध्ये विलीन होण्याचा आजचा 13वा दिवस आणि त्या प्रित्यर्थ मज पामराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. पण मी काय कोणी कीर्तनकार वगैरे नाहीये आणि कीर्तन करणं हा माझा धंदा नाही. पण माझेच हृदयस्थान, माझेच गुरुबंधू गुरुवर्य हरिभक्त परायण प्रभाकर महाराज भगत यांचा फोन आला. मी कल्याणला गेलो होतो दवाखान्यामध्ये, तर चेतन महाराजांनी सांगितलं की प्रभाकर महाराजांनी तुमच्या सेवेचं आयोजन केलेलं आहे 13व्याला. संतांचं बीज एकच आहे, सेवेके सांगितले करावे काम, ते हुतुतूपणा कामा न ये. या युक्तीप्रमाणे ह्या सेवेचा स्वीकार केलेला आहे. गोविंदरावांबद्दल सांगायचं म्हटल्यानंतर या गावामध्ये जन्माला जो व्यक्ती येतो, नवे नवे तर या कुटुंबामध्ये ज्या ज्या कुटुंबामध्ये व्यक्ती जन्माला येतो त्या कुटुंबाचे देखील या जीवावरती उपकार असतात. गावामध्ये जन्माला येतो त्या गावचे सुद्धा या जीवावरती अनंत उपकार असतात. ज्या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये म्हणा, त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जन्माला व्यक्ती येतो त्या जिल्ह्याचे सुद्धा अनंत उपकार असतात. आणि ज्या देशामध्ये, महाराष्ट्र देशामध्ये आपण जन्माला आलो, महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या राज्याचे देखील आपल्यावर अनंत उपकार आहेत. आणि त्यातल्या त्यात भारत देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, अनंत उपकार आहेत. त्याला पुरावा आहे भारत खंडी नरदेह प्राप्ती. ही तर परम भाग्याची संपत्ती. आपण सगळे इथे उपस्थित असलेले सगळे भाग्यवंत आहात. म्हणून तुमचं इकडे येणं आहे. संतांवर तुमचं प्रेम आहे, देवावर प्रेम आहे आणि देवाचीच आवड आहे तुम्हाला इकडे बोलवण्याची. नाही तर कोणाला एवढा वेळ पडलेला आहे, रिकामटेकडे या जगामध्ये कोणीच नाही. असो, पण ही जी व्यक्ती ही सामान्य व्यक्ती नव्हती. दिसायला सामान्य पण असायला असामान्य. मी लहान असताना, शाळेच्या जीवनामध्ये असताना भाईंकडे हे ध्यान धारणा करायला जायचे पर्णकुटीमध्ये. तर त्यावेळेला आपल्याला काही गंध हा काही नव्हता, मात्र आवड मात्र चांगली होती. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ हे आमचे प्रभाकर बघा
आणि आमचे मोरेश्वर मित्र रात्रभर डबल बारी ऐकण्याकरता सुद्धा आम्ही वेळ घालवायचो. म्हणजे लहानपणापासून आवड आहे. आवड निर्माण होण्याचं कारण एकच आहे, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी शरण सेवा पांडुरंगा. तशी ह्या ज्या व्यक्ती आहेत यांचं व्यक्तिमत्व अत्यंत उदारशील, दानशूर व्यक्तिमत्व. समाजासाठी झटणं ही सामान्य गोष्ट नाहीये. या गावाचं नाव आहे दिवा. दिव्या गावामध्ये येऊन या सदग्रस्तांनी दिवे लावले सगळे चोगळे. आज सगळीकडे आपल्याला दिवे दिसतायत, कारण सगळ्या भोवताली ही खाडी होती. असा मनामध्ये सुद्धा स्वप्नात देखील असा विचार येत नव्हता की एवढी सुधारणा आपल्या दिव्यामध्ये होईल. त्याला कारण हे आहेत. कोण? गोविंद भगत. आमच्या रेल्वेमध्ये सुद्धा यांनी उत्तम प्रकारे म्हणजे प्रामाणिकपणे अत्यंत इमानदारीने वर्करची जी काही कामं असतील ती कामं देखील डायरेक्ट मोठ्या ऑफिसरच्या कॅबिन मध्ये ऑफिसरच्या कॅबिन मध्ये असं घुसता येत नाही, त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. पण यांचं व्यक्तिमत्व असं होतं, यांचा दरारा असा होता की डायरेक्ट जायचं, ज्याची समस्या असेल ती समस्या त्या मोठ्या साहेबांना सांगून ते हल करायचे, समस्या सोडवायचे. असं या जीवाचं घरामध्ये मुलाबाळांची, बायकोची वगैरे जरा सुद्धा केअर काळजी केली नाही. रात्रंदिवस समाजाकरता देह झिजवणारे आमचे गोविंद भगत सदा अमर रहे. गोविंद भगत सदा अमर रहे. असं व्यक्तिमत्व. आणि थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर सेवेला सुरुवात करण्याआधी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सगळात मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवतारी दोजी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष त्यादरू विवेकावरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाच्या संगतीने विराग झाला, जयाच्या संगतीने विराग झाला.
करू कथा मना प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं कोणीही करत नाही हे आयोजन नियोजन। मग कोण करतोय तर आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तिथं जे कार्य होणार अन्य ठिकाणी नाही। ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन जे केलेले आहे शोकाकुळ परिवार स्वर्गीय गोविंद शंकर भगत आणि त्यांच्या सौ लता गोविंद भगत पत्नी कुमार प्रितेश गोविंद भगत मुलगा सौ रजनी सागर चौधरी मुलगी सौ प्रियंका सचिन पाटील मुलगी श्री गणपत शंकर भगत भाऊ श्री सुरेश शंकर भगत भाऊ आणि श्री भगवान शंकर भगत भाऊ सौ यशोदा हरिभक्त परायणी सौभाग्यवती यशोदा गोवर्धन मुंबरेकर म्हणजेच कौसा बहीण
गंगा भागीरथी ह्या सुद्धा अबप्पाच आहेत बरं का. हरिभक्त परायणी, आनंदीबाई, माणिक मात्रे, त्यांच्या गावाचं नाव काय मला सांगतो, देवीचा पाडा, बहीण सौ विजया वसंत गायकवाड या सुद्धा बहीण, तिसगाव. श्री पांडुरंग गणपत भगत, मुलगा म्हणजे पुतण्या श्री रमेश गणपत भगत पुतण्या, श्री कुणाल भगवान भगत पुतण्या, श्री राजेंद्र सुरेश भगत पुतण्या, श्री विजेंद्र सुरेश भगत पुतण्या, श्री नयन भगवान भगत पुतण्या आणि श्री जितेश गणपत भगत पुतण्या असा हा परिवार आहे. भाग्यवंत परिवार, भाग्यवंत आई वडिलांची भाग्यवंत मुलं. कुठंही हे हरिभजन होत नाही. ना अनंत जन्माची जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठारे एवढं हरिनाम घडणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. भाग्यवंत आई वडिलांची भाग्यवंत मुलं, नातू बंधू सगळे बरं का. कारण भाग्यवंताच्याच घरी हे घडतं, अन्य कुणाच्याही घरी घडत नाही. भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी नेहमी लागतील, पण संतांची पावले ही दुर्मिळ आहे. आताच मी त्यांच्या घरी गेलो होतो, रामदास दादांच्या घरी. ती आमची बाय बोलली की तुमची पावलं कधी लागली असतील. आणि खरोखर एकदा माझं लग्न झाल्याच्या नंतर तिकडे जाणं बंद झालं, कारण मार्ग आपला हा इकडे आलो ना आपण, मग फिरणं जरा कमी झालं. असो, भाग्यवंता घरी भजन कीर्तन आणि त्याची वाट पाहे. कोणाची आवड होती म्हणून हे कार्य घडतंय? भगवान परमात्म्याच्या आवडीने हे कार्य घडतंय. कारण का तर माझे बाबा जे, माझी आई किंवा माझ्या या बहिणी ज्यांचा मी उल्लेख केला आणि बाबांच्या काही सुना आहेत, ते कार्य असं घडत नाहीये. एक कुटुंबाची जेवढी स्तुती गावी तेवढी थोडीच आहे, पण ती स्तुती गाण्याआधी लक्ष करा माझा विषय, कुटुंबाची स्तुती गाण्याकरता. कारण तुम्हा सर्वांची सेवा करण्याआधी तुम्हा सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि मग सेवेला
सुरुवात करतो आहे. मस्तक हे पाया हे सामान्य कुटुंब नाहीये, असामान्य कुटुंब आहे. या बाबांनी दिव्यापासून, पूर्वी काही वाहनं वगैरे नव्हती आणि पूर्वी काही असे रोड वगैरे काही नव्हते. दिव्यापासून हाजी मलंगला सायंकाळी जर सावळाम बाबांचं कीर्तन असेल तर सकाळी पहाटे निघायचे, कंदील घेऊन निघायचे. येताना कंदिलाची गरज आहे ना, जाताना उजेडात जायचे, ते चालत जायचे आणि चालत यायचे. रात्रीचा दिवस हाडाची काड, रक्ताचं पाणी केल्याशिवाय माणसं घडत नाहीत. या गावामध्ये जवळजवळ 65 ते 70 साधू संत होऊन गेले, अवतार कार्याला आले आणि अवतार कार्य करून ते गेले. पण त्यांचे संस्कार जे आहेत ते आमच्यावरती पडले, म्हणून हे व्यासपीठ आम्हाला. पण हे व्यासपीठ मिळण्याआधी मी ज्या मालिकेमध्ये आलो ती मालिका तुम्हाला सांगणे अत्यंत गरजेचं आहे. एवढं परिवर्तन कधी माझ्या आधी मी सगळ्या म्हाताऱ्यांनाच पाहिलं, मालकरी सगळे म्हातारेच पाहिले, जवान पोरं लहान मुलं वगैरे अजिबात नाही. आमच्याकडे परंपरा 5वीच्या दिवशी आमच्याकडे तुम्ही ज्या बसलेल्या आता या मुली आहेत ना, अशा स्मार्ट मुली आमच्या पदरात आल्या. पण 5वीच्या दिवशी तुळशी माळ समाज किंवा आमचे भावबंद वगैरे शिवाय घालायला लागले, मुलींचं वाटोळे केलं. म्हणजे देवाच्या पूजेला जर लागलं तर समाज काय म्हणतोय, वाटोळे केलं. स्वतः करायचं नाहीये आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाहीये. आमच्या भाग्यामध्ये जसं तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये कोण आले, बाबाजी सद्गुरू आले. आणि बाबाजी सद्गुरूंनी तुकाराम महाराजांना कसं केलं, तुकाराम महाराजांना असं केलं, तुकाराम तुकाराम. आपण त्यांच्याच मालिकेतले आहोत. आपण सुद्धा काळ आपल्याला घाबरला पाहिजे. का म्हणे काळ आता करू न शके पण असे महाराज आमच्या भाग्यात आले म्हणून हे व्यासपीठ मिळालं. नाही तर आम्ही जन्माला आलो असतो, मेलो असतो तरी व्यासपीठ मिळालं नसतं. माझ्या भाग्यात जे आले, या समाजामध्ये भयंकर त्रास झाला. गोविंद महाराजांना जसा त्रास झाला ना तसा त्रास झाला समाजामध्ये. आपला आगरी समाज आपल्या दिव्यापासून डोंबिवलीपासून तर हाजीमलंग मारायला उठले. माझ्या भाग्यात जे आले ना सद्गुरू मारायला उठले. पण त्यांना इतरांना काही माहिती नव्हतं की श्रीपाद बाबांचे अनुयायी कोपरचे वाघ्या दादा, काय नाव काय, वाघ्या वाघ्या म्हणजे वाघ, वाघाला कोण घाबरत नाही. वाघाला सगळे जंगलचा राजा आहे.
सिंह वाघ आणि आयऱ्याचे बाबुराव दादा यांच्यापर्यंत ही खबर गेली की बाबांना हे लोक छळ करणार आहेत, त्रास देणार आहेत, मारणार आहेत. त्यावेळेला दोन्ही महात्मे कोण, कोपरचे वाघ्या दादा आणि आयऱ्याचे बाबुराव दादा महान विभूती होऊन गेल्या या आनंद संप्रदायामध्ये. मी आनंद संप्रदायाचा पाईक आहे बरे का. एवढी भरभराट जी झाली दिव्यामध्ये ती आनंद संप्रदायामध्ये झाली, पण कोणी किंमत करत नाही. असं दे, आपलं त्याच्याशी घेणं नाहीये. मग वाघ्या दादा बाबांच्या घरी गेले आणि सांगितलं, माझ्या सावळाम बाबांच्या घरी गेलं आणि माझ्या श्रीपाद बाबांच्या केसाला जरी धक्का लागला तर मग मात्र बरी गत नाही. आणि जेल भोगून आलेली दोन माणसं, बाबांनी विचार केला की एवढा प्रकार वाढवण्यापेक्षा सगळीकडे मग बाबांनी सांगितलं की ते करतायत ते योग्य करतायत, त्यांना कोणी बोलू नका, त्यांना कोणी आडवे येऊ नका. तसं माझ्या भाग्यामध्ये सामान्य विभूती आलेली नाहीये, त्यांचा अधिकार विश्वंभराचा अवतार, अवतार, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाहीये. विश्वंभराचा अवतार माझ्या भाग्यात आला, आमच्या सगळ्यांच्या भाग्यात आला. विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद, सखा माझा रामदास विश्वात्मक देव दाविला, तेने जीव सुखावला. आनंद संप्रदायामध्ये आत्मसाक्षात्काराची रीत आहे, जी अनादिकाळापासून चालत आलेली तीच रीत आजही आहे आणि पुढेही राहणार. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आजी ग्वाही आहे. फक्त हा जीव कशा करता इथं आलेला आहे समजत नाही. जन हो विठ्ठल विठ्ठल म्हणा, जन हो विठ्ठल विठ्ठल म्हणा, जन तुकाराम महाराज म्हणतात, हे जनता जनार्दन हो, हे मनुष्य प्राण्या, विठ्ठल विठ्ठल म्हणा,
हा जन्म नाही पुन्हा पुन्हा. का म्हणे माझी भाग जन्म नाही रे आणि ग तुका म्हणे माझी भाग. म्हणून प्रत्येक जीवाने विचार केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे? तुम्ही इथे कशा करता आलेला आहात? तुम्हाला कोणी पाठवलेलं आहे? पाठवलंय कोणी तुम्हाला? आणि तुमचं येण्याचं प्रयोजन काय आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर एक दृष्टांत देतो, मग तुम्हाला कळेल. घोड्यांचा बाजार भरलेला असतो. येण्याचं प्रयोजन कळालं पाहिजे. ते घोडे बाजारामध्ये एक श्रीमंतग्रस्त गेले बाजारात. घोडा पाहून तो श्रीमंत फार आनंदित झाला. घोडेस्वारला विचारलं, घोडा विकायला आलेला त्याला विचारलं घोड्याची किंमत काय? तर 5 लाख रुपये. अरे म्हणे एवढी किंमत, जर काहीतरी कमी करा. नाही नाही कमी नाही होणार, 5 लाख. घोडा कसा आहे? घोडा तर देखणा आहे, उत्तम आहे. तो थोडी तरी कमी करा. कमी नाही करणार. अगोदर घोड्यावर बसून बघा. तो बसला घोड्यावरती बसला आणि तो त्याने राऊंड मारला त्या मैदानाला. त्या मैदानामध्ये फक्त एकच प्रवेशद्वार होतं. त्या प्रवेशद्वारातून तो बाहेर गेला, तो पुन्हा आलाच नाही. आणि घोडा विकायला गेलेला तो वाट बघतोय. अजून कसा येत नाही. संध्याकाळ झाली तरी काय हा घोडा आपला घेऊन येत नाहीये. शेवटी तो हिरमुसला होऊन रात्र पडली आणि तो निघून गेला. सगळ्यांनी विचारलं, घोडा केवढ्याला विचारला तर केवढ्याला विकला. तो काय सांगणार आहे? मग ज्या ग्रस्ताने घोडा नेला होता त्या ग्रस्ताने सुद्धा त्याची चांगली शहानिशा केली. त्या घोड्याला अगदी मस्त पैकी ठेवला त्याने. आणि 4-5 वर्षांनी दुसरीकडे लय लांब बाजार होता घोड्यांचा. तिकडे तो घोडा ज्याने चोरून नेला होता त्या ग्रस्ताने त्या घोड्यांच्या बाजारमध्ये त्याला नेला. तर एक ग्रस्त गेले होते ते घोडे खरेदी करायला. आपल्याकडे कसे बैल वगैरे खरेदी करायला जातात, म्हैसी वगैरे. तसा एकाने विचारलं, बाबा घोडा केवढ्याला? तो घोडा बोलतो 10 लाखाला. काय सांगितलं? 10 लाखाला. त्याने विचारलं होतं तेव्हा 5 लाख सांगितले होते. 10 लाखाला. तो काहीतरी कमी कर. कमी काय करणार आहे? घोडा बघ कसा दिसतो. घोडा तर छान दिसतो, थोडीफार कमी करून बघ. अरे बसून बघ आणि मग नंतर बोल. तो बी बसला आणि आता त्या प्रवेशद्वार एकच निघून गेला. तो पुन्हा काही आलाच नाही. मग ज्याने घोडा चोरून नेला होता तो गेला. वाट पाहिली तोही घरी गेला. आणि गावच्या माणसांनी विचारलं, घोडा केवढ्याला गेला? तर आलेल्याच भावात गेला. म्हणून आलेल्या भावात जाऊ नका रे बाबांनो. तुम्ही देवाला वचन दिलेलं आहे, प्रत्येक जीवाने एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगावूनी आठवीन पाय हा माझा नवस शरण रात्रंदिवस पांडुरंगा. पांडुरंगाला ज्या विश्वात्मकालाच का हाक मारतो? वास्तविक आईला हाक मारायला पाहिजे होती, बाबाला हाक मारायला पाहिजे होती, पण विश्वात्मकालाच का हाक मारली? तर मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन शस्त्रानी इंद्रियांनी प्रकृती स्थानी करिष्यती. तो माझाच अंश आहे म्हणून देवाला आपल्या बाळाची हाक ऐकायला आली. आणि आईच्या गर्भाशयामध्ये येऊन विचारलं, बाबा माझा का धावा केलाय? तर म्हणे मला या गर्भीच्या यातना सहन होत नाहीत. कृपा करून तुम्ही मला त्यातून बाहेर काढा. ठीक आहे, तुला बाहेर जर काढलं तर तू माझ्यासाठी काय करशील?
तर म्हणे मी तुमच्यासाठी तुमचं अखंड भजन करीन. अखंड शिकलेल्याला सुद्धा अखंड या शब्दाचा अर्थ लागत नाही. अखंड भजन करीन म्हटल्याच्या नंतर भगवंताने विश्वव्यापक शक्ती त्याच्या ब्रह्मरंध्राद्वारे प्रेरित केली आणि भजनाला सुरुवात झाली. भजनाला एवढी सुरुवात झाली, मागे पुढे उभा राई सांभाळीत आणि आलिया आगाद निवाराया. तो ओरिजिनल भजनशील आहे, ओरिजिनल भक्त आहे आईच्या गर्भाशयामध्ये. पण बाहेर आल्याच्या नंतर देवाला वचन काय दिलं? देवा दिले गर्भात वचन, देवा करीन भजन, नाही पाडिले वचन, झाला देवासी बेमान. हा मनुष्य प्राणी इमानदार आहे का बेमान आहे? तुम्हीच सांगा. माझा पहिला नंबर आहे. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, माझ्याबद्दल बोलतोय. एक नंबरचा बेमान प्राणी आहे. बाहेर आल्यानंतर धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम रडू लागे. बाहेर आल्याच्या नंतर भगवंताने विचारलं, माझ्या भजनाचं काय झालं? मला तू वचन दिलेलं आहे तुमचं अखंड भजन करीन. अखंड भजन म्हणजे कोणत्याही काळामध्ये त्याचं खंडन होत नाही, कोणत्याही काळामध्ये त्याचं विभाजन होत नाही. मागे भूतकाळामध्ये पण भजन चालूच होतं, आताही भजन आधी चालू आहे, बाहेरही चालू आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने कोंडले घरी, हे भजन चालूच आहे. आणि उद्याही म्हणजे भविष्य काळामध्ये सुद्धा हे भजन चालू राहणार. याला पुरावा कोणाचा आहे? माऊलींचा आहे. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, आणि जेथुली चराचर त्यासी भजे. सगळ्यांचं भजन किडी मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत भजन चालूच आहे. आणि ते भजन जाणून घेण्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवची होऊ म्हणती ते देवची होती, तरी चित्ती का न धरावा? भगवंताने विचारल्याच्या नंतर माझ्या भजनाचं काय झालं? आणि बाहेर आल्यानंतर धर्तरीचा वारा लागल्याबरोबर सुईनबाई काय करते? पद्मनाभ त्याचं छेदन करते. पद्मनाभ छेदन केल्यानंतर विचारतात पांडुरंग परमात्मा, माझ्या भजनाचं काय झालं? तर तुम्ही वचन दिलेलं आहे. तर म्हणे मी तुला कधी वचन दिलं? मी तुला वचन दिलं नाही. प्रत्येक जीवाची तरा तीच आहे. कोणाचे 20 गेले, कोणाचे 40 गेले, कोणाचे 80 गेले, अरे कोणाचे 100 गेले, कोणी आले तसेच गेले. आता मेला मसनात गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आमच्या बाबांनी माळा घातल्या, आईंनी माळा घातल्या, तर सुनांनी घातल्या माळा. बावलट होती का बाबा आमचे? कधी लक्षात यायचं? आणि म्हणून कबीर महाराज मात्र या जीवाला तू बेमान बनू नको, तुझी वेळ गेलेली नाहीये, कल करे अजून वेळ गेलेली नाहीये. म्हणून कबीर महाराज पुन्हा या जीवाला सावध करतायत. कब तुम कब सुवरो
इसी वक्त अरे निकल जाएगा वक्त तो करोगे कब. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आता तरी पुढे हाची उपदेश. 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 आता तरी पुढे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या जीवाने प्रश्न केलेला नाहीये. सांगून सांगून मेलो आणि त्याच्यानंतर या अभंगाची रचना केली की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. जगद्गुरु जगदमान्य पदाला गेलेले या सामान्य जीवाच्या चरणावर नतमस्तक होऊन म्हणताय आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. कुछ भी खाओ हमारे पास आओ असं नाही चालणार. लोक भेटतात आताच मला काल परवाच भेटले. इकडेच मी आलेलो भजन वगैरे अटेंड करून गेलो. त्या दिवशी बायमाबाईचे चिरंजीव का चांगला अभ्यास चांगला आहे उत्तम आहे प्रश्नच नाही. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण. परमार्थामध्ये बोलताना जर परमार्थाचा अनुभव जर नसेल तो बोलूच नाही. अनुभव नाही पोटी त्यांच्या ऐकू नये पोटी. त्यांच्या ऐकू नये पोटी. त्यांच्या ऐकू नये पोटी. अनुभव नाही पोटी. त्यांच्या ऐकू नये पोटी. त्यांच्या ऐकू नये पोटी. अनुभव नाही पोटी त्यांच्या ऐकू नये गोष्टी. अनुभव कसला आला पाहिजे? देवाचा आला पाहिजे, चैतन्याचा आला पाहिजे, विश्वव्यापक शक्तीचा आला पाहिजे. ही रीत फक्त आनंद संप्रदायामध्येच आहे. म्हणून एवढी भरभराट आहे बरं का. नाहीतर आई वडील मेले गाडले तरी सुद्धा कोणी ही गोष्ट अनुभव आले अंगा पड़े 18 पड़े मुख के पाठ. आत्मज्ञान की खबर नहीं जैसे बड़बड़े बाट. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांची मुखोद्गत असताय.
पण आत्मशक्तीचा आत्मदेवाचा अनुभव नसतो. देवाचा जर अनुभव जर नाही आला, कुठल्या आधारावर बोलणार तुम्ही? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. माझा विषय कोणता होता? मस्त पुरावा एकदम छान दिला की 18 पुराणे, 4 वेद 7 17 18 पुराणे जरी मुखोद्गत असली तर त्यांचा निषेध केलेला आहे. बहुत केले पाठांतर आणि वर्म राहिले दूर. आणि ते वर्म जाणण्याकरता महाराज म्हणताय काय तुम्ही बोलले आता? नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एवढी शास्त्र पाठांतर करायची गरज नाही. एका ओवीचा, पहिल्याच ओवीचा जर अनुभव आला तर मुकम करोति वाचालम पंगुम लंगे यतगिरी यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम. एका ओवीचा अनुभव आला पाहिजे. पण एका ओवीचा अनुभव येण्याकरता कसा महात्मा आपल्या भाग्यात यायला पाहिजे? भाग्यात कसा आला पाहिजे? ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू. त्यांची लक्षणं अशी आहेत, त्यांच्या दृष्टीने जीवाचा उद्धार होतो, त्यांच्या शब्दाने जीवाचा उद्धार होतो आणि त्यांच्या स्पर्शाने देखील उद्धार होतो. मी ज्या वेळेला मला अनुग्रह झाल्याच्या नंतर शंकर बाबांना ही गोष्ट कळली की पोरांनी माळा घातल्या, त्यांना ही गोष्ट कळल्याबरोबर लगबगीने आमच्या घरी आले. घर पण फार ऐस मोठं घर होतं, समोर अंगणा होता. आल्यानंतर मला माळ बघितल्याबरोबर काय केलं त्यांनी? मिठी मारली. मिठी मारणे म्हणजे त्याला काय म्हणताय? आलिंगन देणे. आलिंगणे संतांची तेव्हापासून बाबांच्या जायच्या क्षणापर्यंत बाबा आमच्याकडे सकाळी यायचे, दुपारी यायचे, संध्याकाळी देखील यायचे. आमच्या घरी हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन. बाबांनी आम्हाला इतकं पाठबळ दिलं की हा जो निरोप आहे उठून आलेला आहे, देवाकडनं आलेला आहे आणि पुन्हा देवाकडे जाण्याकरता पण कसा जायचंय? देवरूप होऊन जायचंय आणि त्याच्याकरता देवरूप झालं पाहिजे. आम्हाला देवरूप बनवलं. देव कुठे आहे? अरे आपल्याच हृदयामध्ये. आणि देवाला पाहायला कुठे जातोय? कुठे जातोय? पत्ता सांगितला ज्ञानेश्वर माऊलींनी. ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा. अखंडित सेवा कशाने होईल? श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले
जगण्याची रीत सांगताय कबीर महाराज. मुख ना बोले जीवा न हले कंठ ना स्मरे राम. हम बैठे आराम हमारा जप करे आत्माराम. अशी रीत जर मिळाली तरच उद्धार होईल. उद्धार होण्याकरता जी आपली आत्मशक्ती आहे ती जागृत करण्याचं काम कोण करताय? संत करतायत. संत आपल्या अवतीभोवती असतायत. पण जन्मोजन्मीचं चित्तावरती आलेलं आवरण जे आहे ते आवरण असल्यामुळे मल भिक्षा पाणी आवरण हे चित्तावर असल्यामुळे संत आपल्या सोबत असून सुद्धा सुगावा लागत नाही. का लागत नाही? मृग कस्तुरी मृग नाभी कस्तुरी बसे मृग जंगल भटकत जाय सबके हृदय में आत्मा बसे मूर्ख समज न पाय. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. अर्जुनाला पण प्रश्न पडला होता. आपल्याला नारद महर्षींना पण प्रश्न पडला होता की जेव्हा तुला नेमकं भेटायला कुठे यायचं? तू म्हणतो मी सगळीकडे आहे. कुठं नाही अशी जागा तर नाही. विठ्ठल जळी तळी भरला रिता ठाव नव्हे उरला. तुला भेटायला कुठे यायचं? वेळ एक मी वैकुंठी नसे एक वेळ मी बानू बिंबी न दिसे परी योगियांच्या मानसे उमरडोनी जाय. जे तपाला बोलतात ना त्यांना पण मी ओरडून जातो. त्यांच्या ठिकाणी मी जात नाही. परी योगियांच्या मानसे उमरडोनी जाय दयाबाशी पारता मी हरपलो दिवसवा जेथे नाम घोष बरवा करती माझा. नाम घोष बरवा कुठं झालं पाहिजे? तर आपल्या हृदयामध्ये झालं पाहिजे. जेने भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हारोनिया. ही परंपरा कोणाकडे आहे? आनंद संप्रदायाकडेच आहे. मी सगळ्या संप्रदायामध्ये माझं आयुष्य गेलं आणि ही परंपरा मला मिळाली नाही. पण श्रीपाद बाबा भाग्यात आल्याबरोबर देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐका आला घर पुसणे. देव न लगे असं आम्ही नाही केलं. आम्हाला देवच हवा आहे. देवालाच प्राप्त करून घेण्याकरता हा नरदेव आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येर झार हरिविना कसली कोणती येर झालं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. किंवा किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजिती. आता टाळण्याकरता आता सुवर्ण संधी मिळालेली आहे तुम्हाला सगळ्यांना. इथे मान विभूती आहे. सगळे मान विभूती तुम्हाला बघा. सोनारपाड्यावरनं आमचे दादा आलेले, दातिवलीवरनं हे दादा आलेले. मान विभूती आहेत. आता सुद्धा तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडून देतील बरं का. तुमचं संपूर्ण शरीर जे आहे देवरूप बनवून देतील. फक्त देवाला काय हवं असतं? भाव हवा असतो. भावे विन देव न कळे निसंदेह. मग गुरुविन अनुभव कैसा कळे? देव भावाचा उकेला आणि हाची दुष्काळ भाव देणार नाही. भाव तस्मात् भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि
बळविन शक्ती बोलूच नाही. भाव ज्या वेळेला प्रगट होतो त्या वेळेला क्रिया केली जाते. मोठके गुरुमुखे उच्चत दिसे. अनुग्रहाचा सांगतोय अनुभव. मोठके गुरुमुखे उच्चत दिसे. हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे तैसे आपैसया. ही पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत चैतन्य निरंतर असली नित्य निरंतर असलेली चैतन्य शक्ती सद्गुरु काय करतायत? जागृत करतायत, प्रगट करतायत. आणि प्रगट केल्याच्या नंतर त्याला जो अनुभव येतो जीवाला, पण प्रगट करण्याआधी श्रीपाद बाबांनी काय केलं? या श्रीपाद बाबानं तया जय होय तया नाम सुख. देवाला आपलासा ज्या वेळेला करतो हा जीवात्मा, त्या वेळेला त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये भगवंताचा चैतन्य शक्तीचा अनुभव येतो. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगोळली जेथीच्या तेथ अपाद कंचकित रोमांच आले अर्धवून मिळत डोळे वर्षताती आनंद जळे आणि आंतुलिया सुकर्मिनीची बळे बाहेरी कापे सात्विका भरणे रोमांच दाटणे वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो भरारी स्वरूप देखे नेत्री आशु त्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य फुटी धरुनी राहे टाकी श्वासोन श्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे एका मिळवणी आयसे एका जनार्दनी आयसे आत सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी जन्मोजन्मीच्या गाठी तोडाव्या लागतील बंधनापासून उकळल्या गाठी देता आली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही. तुका म्हणे देह हरीला विठ्ठले आणि काम क्रोध घर केले जिथे येणे सोसे मन झाले हाव भरी
परत माघारी येत नाही असं आपल्याला स्वतःला अनुभव आला पाहिजे. जर स्वतःला अनुभव नाही आला तर हरी विना जन्म नरकाची पायी जाणार. मग यमाचा पाहुणा प्राणी होय. ही लक्षण जोपर्यंत आपल्या देहावर उमटत नाही मुक्ता म्हणे ऐसे झाली आवाज म्हणून लागोनी अपाया विपितो तुम्हाला. लागोनी अपाया विपितो तुम्हाला. लागोनी परटाळी बोरा मुगी नाव. परटाळी बोरा मुगी नाव. स्वर्गी नाही. श्वासावाटे भजन होत नसेल तर मुक्ता म्हणे ऐसे झालिया वाचून परमार्थ शीन वाटत असे. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सावधगिरीचा सूचना देत आहे. जपाया माझे दंडवत. चित्त शुद्ध झालं पाहिजे. चित्त शुद्ध होत नाही त्यामुळे हा जीव आहे ना भटकतोय. मीराबाई त्याला पुरावा देत आहे. पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी, मोहे सुन सुन आवत असी. त्या पाण्याच्या चौफेर पाणी, त्या माशाच्या चौफर पाणी असतो किंवा त्या पाण्यामध्ये तो सदा सर्व काळ विहार करत असतो. पण पाण्यापासून मात्र तो प्यासा असतो, ताणलेला असतो. पाणी मोमीन प्यासी, पाणी मोमीन प्यासी, मोहे सुन सुन असी. एवढा पाण्याचा रात्रंदिवस सहवास असताना देखील पाण्या वाजून तो तहानेलेला आहे. त्याचप्रमाणे या जीवाच्या रोमा रोमामध्ये भगवंत नित्य निरंतर विराजमान आहे.
पण सुगावा न लागल्यामुळे मीराबाई म्हणताय, आत्मज्ञान बिना नर भटकत है, आत्मज्ञान बिना नर भटकत है, कहाँ मथुरा काशी काशी, कहाँ मथुरा काशी काशी. आत्मदेवाचं अनुभव न आल्यामुळे हा आयुष्यभर भटकत राहतो. आमचे तुकाराम महाराज पुरावा देत आहेत, देही असोनिया देव. आत्ता सांगताय हा घनचक्कर आहे ना, हा बरं का घनचक्कर आहे हा. देही असोनिया देव आणि व्यर्थ निर्दैव. देव आहे अंतर्यामी आणि व्यर्थ इंदे तीर्थग्रामी. जत्रे में बिठाया पथरा, पत्थर का बनाया देव, पानी का बनाया तीरथ, दुनिया भाई कैसी दिवानी. आणि म्हणून जोपर्यंत रोमामध्ये भजन होत नाही तोपर्यंत देवाचा सुगावा कदापि लागणे असंभव गोष्ट आहे. तुम्हाला तर मी डायरेक्ट सांगितलेलं आहे, वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी किंवा मुखी नामा हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची. कोणाला अनुभव घ्यायचा असेल, कोणाला भाग्यदशा उजळायची असेल तर आता सुद्धा उजळू शकता. पण ते उजळण्याकरता भाग्य कधी उजळतील, ज्या वेळेला तुमचं जे पद्मनाभ तुटलेलं आहे ना ते महात्मे जोडून देत आहेत. आणि जोडून दिल्याच्या नंतर त्याचं भजन पुन्हा सुरू होतं. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूपा. असा जो अनुभव त्याला येतो त्यावेळेला उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. म्हणून निरंतर भजन मिळवण्याकरता संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही किंवा हरी प्राप्तीची उपाय. धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरल्याच्या नंतर जे अखंड भजन आहे ते भजन तुम्हाला मिळाल्याशिवाय गत्यंतर नाहीये. म्हणून ते अखंड भजन मिळावं अशी जर तुमची इच्छा असेल तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आईच ते करावे देवाचे चिंतन, हीच ते करावे देवाचे चिंतन, देवाचे चिंतन, हीच ते करावे देवाचे चिंतन. इथं ते करावे देवाचे चिंतन, नित्य निरंतर केलं पाहिजे रात्रंदिवस. इथं ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे, चित्त चैतन्याची पडता मिठी, लिंग देहाच्या सुटता गाठी, नेत्री असूनचा पूर दाटी. रोमांच ओटी सर्वांगी 3 अभंगाचे चरण झालेले आहेत. आता आपण भगवान विठोबा
आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे इक होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. इक होय तो व्यापार म्हणजे साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली येर झालं आणि झाला सफळ व्यापार. जय विठाल